चलेगी दुनिया में शहर में कांदा घेऊन क्या बात है यश भाई क्या स्माइल है यश भाई की हो शहर में कांदा क्या दिख रहा रे माल दिख रहा है तो शिवाला देऊन एकदा म्हणून देऊन दे ना आपलं कुठं ब्लॉग घरी पाहिजे ये यश भाई है तू भाई है साल्या ते भाई नहीं म्हणतो मी भाई म्हणतो. भाई है. भाई म्हणतो मी बर भाई काही मतलब नाही काहीच नहीं गरीबी में जी रहे हम 2 साल हो गए वही पहन रहे वही भाई ना सेकंड है का न्यू कवा काय म्हणता भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या ब्लॉग इकडे आम्ही चाललेलो भावांनो काय म्हणते तर आता गावामध्ये फिरायला आणि इकडे आलेली आहे पोलीसवाले आम्ही आता गावात जाणार आहोत भावांनो यशने भेटायले आपण ब्लॉग कसं रोज रोज काढत नाही होतं पुन्हा चालू करून टाकला काही ना काही आपल्याला दाखवायचं आहे ब्लॉग म्हणजे सकाळ वकाळ आम्ही ब्लॉग चालू करू शकत नाही काहून तर आम्ही झोपूनच राहतो आमचं रुटीन एवढं रुटीन आमचं थोडंसं थोडंसं काही खूप बदलून गेलेलं आहे कामापेक्षा जास्त रुटीन बदललेलं आहे ज्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्या गोष्टी होत आहेत आमच्यासोबत म्हणून आम्ही आता संध्याकाळी ब्लॉग चालू केलेला आहे आणि आम्ही घराकडे गोल गोल फिरू राहिलो एक गोल फिरू आहो आमचे घराची गल्ली हमारी बस्ती की हस्ती और यहाँ से हम जाएंगे गाँव में बाकी तुम्हारी को पता ही है बोलने की जरूरत नहीं है यश साथ में तो फिलहाल ऐसे शॉपिंग पे इसको भी दिखाएंगे यश को भी दिखाएंगे आगे आगे बने रहिए वो ब्लॉग में हमारे वाले व्यूज नहीं आ रहे तो हमने थोड़ा सा डिमोटिवेट हो जा रहे हैं क्या बोलते दो के बाद खुद को खुद मोटिवेट करके हमारे को ब्लॉग बनाना पड़ रहा है अभी मन बड़ा करके पूरा दिन करेजा गुर्दा बेच के निखिल भाऊ इकडं सायलेंट बसलेले आहे काहून तर परेशानी म्हणजे काय म्हणता भावांनो आता चमक दिसत बी नाही पण भावा गावातून आलो ह्या इकडे गेला एलियन काय करताय कुठे चालला कुठंच नाही दूध घ्यायला चाललं याच्यासोबत दूध 10-15 मिनिटं ह्या कुठं जाणार कुठं गेला मी तू गेला आत्ता येतो निखिल भाऊ ब्लॉग में आ गए हमने भी बहुत दिनों के बाद ब्लॉग चालू किया है आती भी रहा देखिए डब्ल्यू ब्लॉग में आप दिखाई दे रही क्या नहीं दिखाई दे रही क्या मालूम नहीं अंधेरा सा है बहुत बंद है इधर के घाटांची डिजिटल होने की है डिजिटल होने की है हर जगह लाइट नहीं है टाइम लगेगा क्योंकि इधर खतरनाक ही काम कर रहे हैं इधर उधर इधर भी जाओ पॉलिटिक्स का बोले तो पैसा दबाव कर रहा है कोई इधर गरीब को ध्यान नहीं दे रहा है मोदी उधर बोल रहा है हम पेट्रोल मत चलाओ इसलिए हम पैदल गाँव में घूम रहे थे आज अभी दिन भर करीब 4-5 बजे अभी गाड़ी भी है वो भी हम कम घूम रहे पहले से कम ही घूम रहे भाई पहले बहुत घूमते थे अब अभी कम घूम रहे पेट्रोल का शॉर्टेज क्या ये लाइट बंद हो गया इधर उजाला हो गया तो हमारे फोन का लाइट अभी हम गांव में तुम्हारे को मिलेंगे शॉपिंग पे जाने के बाद क्या है तो उधर ब्लॉग चालू करेंगे फिर से तो धूप वाले में कोई नहीं निकल रहे बाहर अच्छा शाम को ही निकल रहे ये रात का माहौल है भाइयों यहाँ पे हमारे फुटपाथ पे डिवाइडर पे भी लोग दुकान लगा रहे सब्जी भाजी पाले की देख सकते हैं हमारी घाटन जी का काम बहुत बेकार है मतलब बहुत अच्छा है सॉरी चालू हो जाते ही लोग नुसतं काढघाल चालू राहते दोपहर में इतनी पब्लिक नहीं रहती रात को ज्यादा ही है बहुत पब्लिक है धूप वाला लग गया बोलते टेम्परेचर इतना है धूप से बाहर नहीं निकलने देते अपने को तो ये है कॉम्प्लेक्स
वो यहाँ पे लड़के लोग है, वहाँ पे टैप क्या पे क्या पे है, और हम यहाँ पे गाड़ी चला रहे हैं। इधर गुपचुप की दुकान है, इधर कॉलेज है, इधर कॉलेज के सामने इधर वो कल्लू की स्कूल बादाम है, इधर एसपीएम कॉलेज है, या मंगे भाई का अंडर राइस वाला इधर दुकान मंगेश है। के अंडर है, मंगेश बस है। उधर हमारे फैन लोग थे, वो हाथी का रहे थे। हम हमारे काम हम अभी जा रहे हैं उधर घूमने को। ये ज्वेलर्स ये है। तनिष ज्वेलर्स है, यहाँ पे बहुत सोना है, यहाँ पे आके सोना है। पैसे देके पर सारे लोग ऐसे ही आएंगे। बोलो अम्बे माता की जय। कधी तुझ्या हात दुखताय म्हणते. आमचे हात दुखू राहिलेले आहे, ब्लॉक टाकून थांबूच्या वाटत आहे। तरी ना कामयाब बनना चाहते हैं। कामयाब बनना चाहते हैं, हम जिम में जा रहे हैं 4-5 दिन से, इसलिए वो प्रॉब्लम हो रहा है। आओ भाई आज से मार रहे हो, राहुल से भाई से ऐसा वैसा हो गया सब। बैनों वाला काम चल रहा है हमारा अभी फिलहाल में। मेहनत हार्डवर्क चालू है, चल रहे काय के वास्ते ये नहीं मालूम पर चल रहा। पल चल रहा, स्ट्रगलिंग पीरियड हो रहा है अभी पूरा, और गाँव घूम रहे हैं थोड़ा सा मूड अच्छा होने के लिए। जो फिर नहीं समझे। अरे बाप रे, बहुत ही हाथ दुख रहा है, इधर हाथ में लेना पड़ रहा है, ऐसा ऐसा कैमरा इधर उधर घूम रहा है। पेट्रोल है हमारे गांव का पेट्रोल पंप बंद हो चुका है, हमारे गांव में पेट्रोल ही नहीं मिल रहा है। इसका कारण नरेंद्र मोदी है, वो ज्यादा गाड़ी चला रहा चला रहा है। है। वो कैसा हमारे साथ हमारे पुराने वाले दोस्त नहीं रह रहे हैं। घाटंजी का बोर्ड है लोगों वाला। हाँ तो मार रहे क्या रे सर, क्या नहीं है तू मेरे। चलो अभी शादी में मिलते हैं आपको, अंधेरा भी है। पूरा इधर अंधेरा है, कपड़े भी नहीं होंगे। वे रुक चुके हैं रोड पे, इधर हमने क्रॉस किए रोड, उधर से ट्रक और ये भाई की उधर शॉपी है, और ये हमारी धन्नो है, इस पे हम आए हैं। ओहो, तो पतले अंधेरे में जहाँ जाना चाहते थे वहाँ आ चुके हैं। मंजिल पे अंधेरे में तीर चलाते हुए। बोलो यही हो, कहाँ धंधा है ये? धंधा तुम्हारे साला अपन आ रहे हो, ताला भी नहीं निकल रहा। ताला लगा ऐसे में के ले रहा। बैठे हैं। और जूस शुरुआत में आपने जिसको बात करते हुए देखा फोन पे, वो हमारा जिगर था, ये कॉमेडियन यश भाई का भाई था, कॉलेज वाला। कोलोज। हम यहाँ पे अभी शहर में क्या स्माइल है ये भाई की। हो, शहर में क्या दिख रहा रे, माल दिख रहा है तो शिवाला देऊन गेला आपलं कुठं ब्लॉग घरी पाहिजे। ये यश भाई है। तू भाई है साल्या, ये भाई नहीं म्हणतो मी, भाई म्हणतो. भाई है. भाई म्हणतो मी बस. भाई कुठं आहे, भाई तर भाई दोन फरक आहे ना. नाम लिया तो काम होता है। रील्स काऊन बनवला नाही. कोणती दिन बनवली मुंबई पाहिजे मोबाईल आहेत का, दुपारी गायब राहायचं सकाळी गायब राहायचं. कुठेच नाही राहत, घरी साव नाही भेटत नाही व्हिडिओ काढायला. घरी साव फक्त काम एकच चालू आहे, भावांना आमचं जेवायचं ना झोपायचं बस बस बस. व्हिडिओ बी काढत ना मी एका दिवशी 2-3 काढून घेतो, राहतो मस्त टाइमपास मारत. तो कैसा अलग ही टाइम चालू आहे. अरे नाही भेटायची एखादी कोणतं लोकेशन दिलं तरी आपल्याला ते पाहिजे तेवढं भक्कम आहे ना, आपण काढायला जात नाही तर याच्यात का म्हटलं. बहुत लोकेशन आहे काका, ओरिजिनल मध्ये भक्कम लोकेशन. पुरा घाटाची तिथंच मारते जाऊ. आपल्या एक दूर मारावर लेआउट आहे, तिकडलं लेआउट आहे. भेव लागे लेआउट पाहिलं का तू बायपास
बायपास पाचचं लेआउट पाहिजे तिथं काही हा, हा. घरं बनत आहे, लिंबाचे झाड आपण जाऊन बसलो आहे, होतो. लाईनशीर लिंबाचे झाड आहे तिथं, ते बी लेआउट आहे खतरनाक. तिथे आपण जाऊन बसलो बी होतो. अलग सीन भेटते. हो बस. तर उद्या पांढरवडा जायचं. गजानन महाराजच्या मंदिर. पुस्तक बंदवाल्यांमध्ये ते ओळखीतून यायचं घ्या मला पांढरकवडा जाऊ म्हणतो इच्छा आम्ही पहिली विचार सही तिथं पांढरकवडा गेल्यावर त्याला ना मित्राने फोन लावला काही लागत नाही. सकाळी आपण आवडती नाव का तिथं एजन्सी लखनौ इंडियन तिथं जाऊ त्याने म्हणून विचारलं मी म्हणून तो म्हणतो विचारलं आता कोणाला बुड्याच्या नावात राहिल्यावर बुड्याला घेऊन जायला लागलं बुडा काही येत नाही बुड्याला खायला आता पण आमचा आपणच तिथे फॉर्म बिमच भराचा हिशोब पाहिजे ना फॉर्मला लागतेच काढले सांगायचं ना वारसदार मिया म्हणून नाही तर मग नवीन काढायचं नवीनसाठी आधार कार्ड नवीन देतच नाही गॅसची फजिती चालू आहे घाटांची दिवसाचे 3 लाख त्या कुठून आणतात तिथे माहिती कुठून करतायत बंद करते ना मी तो भकमडाव दुकान गॅस सरला 1800 रुपये एक गॅस विकताय ना त्यात म्हणजे लोक काय बोलतात परेशान करून टाकलं मोदी काकानं काकाचा आप्पाची होत आहे आप्पाजी परेशान म्हणतात तर परेशान दिलं ना मी तिनं भारत तिनं काहीच फायदा नाही महिने एक कूलर लगाय आज वर भाई आपलं भारत गाण आहे अमेरिका पाशी सीध्या पाशी काय गाण ठेवून आहे भारत गहान हो क्या बोलते उसको अंग्रेजी में तेवढं शिकलो नाही तेवढं शिकलो नाही का हमारे को आता चालू लीज पे शायद कर्जे पे अभी उतना नहीं जानते हम नहीं तो ब्लॉगिंग का लीज वर नाही हा लीज मला तर ती कर्जात असं काहीतरी झालं ना यार तेवढं आपल्याला काय करायचं आपण मराठी ब्लॉगर आहोत गाण ठेवणं म्हणा लागेल ना आपल्याला अशी पिक्चर आहे बाकी का आगे कल पांढरकवडे की प्लॅनिंग है शायद से हम जाएंगे पांढरकवडा अबे इथे मी उठतो उपान इथे जाता का म्हणतात अबे 11 वाजता उठल्यावर का तुला का 2 वाजता उन्हा घेऊन जाऊ सकाळी निघा लागते आपल्याला सुटत कामाला सुटत काय उठत नाही जात राहिलं बरोबर उठता रे तुम्ही काही उठत नाही तरा जायचे मानसिक तरा आता जिंगले चाललो तर बरोबर वाटत तुले काय जायला चिंता मनी देवदर्शन ओ हमारा मुद्दा थोड़ा सा अगले बहुत हाई लेवल पे जा रहा है बाद में ब्लॉग चालू करेंगे तो मिलते हैं आपको थोड़ी देर में काही पाहू नाही शकत आई होई म्हणाला नाही जमता राजा अशी हिशोब करतो हो म्हणला उद्या पाहिला नाही ते मोबाईल फेकून मारतो आता तुझ्या मोबाईल फेकून मारायले माय पैसे नाही किंवा पैसे नाही राहतो जर प्रतिनिधी त्याचा मोबाईल येतो म्हणजे गाव का ऐकून पाहू का म्हणून तिकडं कोण हैदराबाद चालला आदिलाबाद आहे का हैदराबाद हमारे को एक ऐसा कंटेंट होना कि जिसपे एक ही वीडियो पे हम वायरल हो गए रील बनाते समय तो इनका अभी आपसी वैसा ही झगड़ा चल रहा था झगड़ा बोले तो बहुत हार्ड चल रहा था अभी तक तब तक ब्लॉग चालू नहीं किया मैंने नॉर्मल होती समय चालू कर दिया तो पूरे बियरा निकाल दिए थे इन्होंने ये सर पे कूदने के लिए सीरियस मैटर हो गया था तो अभी हम वही कंटेंट सोच रहे हैं और कैसा बहुत ही डीप में जाना पड़ता है हमारे को कसं हाँ बहुत डीप मध्ये जावं लागते तेव्हा सापडते कंटेंट नाही तर तुम्हाला सांगत आपण डायरेक्ट खतरनाक नरेंद्र मोदीचे ट्रोल करून डायरेक्ट टेलिव्हिजनवर व्हिडिओ बनवूया टेलिव्हिजनवर व्हिडिओ बनवून झालं तर झाला कोणाला सपोर्ट घेऊन मला बनवणं वाटत पुस्तकाचं काहीतरी पाहिजे तुला काय म्हणतात पुस्तकाचं काहीतरी बनव स्वतःची ब्लॉगिंग करतात मराठी भाषेत करतात कंटेंट स्वतः असल्यावर लोक भाई एकदम एक्साइटेड होऊन पाहायचे तरी 3-4 दिली माहिती एका म्हणजे आपली आपल्या गावात कोणतरी 2 पोरी आहे वैष्णवी करण्यावर काहीतरी म्हणणार
तर त्याचा कंटेंट व्हायरल होता म्हणलं 14-14K व्ह्यूज चालले त्या व्हिडिओचे. स्वतःचा कंटेंट होते, पाहून नाही बनवत आहे. त्यांचं काही ना भाजीवाला घरीच आहे. मग तेच म्हणतात मग घरी पण व्हायरल होत आहे ना स्वतःच. आपण एवढ्या दिवसापासून टाकत आहोत गाव इंडो इंडो. 20 व्हिडिओ झाले, 30 झाले, व्ह्यूज नाही भेटत. लेडीज फर्स्ट आहे, पहिली गोष्ट तर लेडीजले अनुदान नाही काय. हा ते सिंपती भेटत असती यश ओरिजिनल मध्ये. पुढे जाऊन पती बी भेटत म्हणजे आपल्याला नाही भेटत भावा सिंपती. आपल्याला बघा मेहनत करावं लागते. आपल्याला आपलं जन्मलो तेव्हापासून मेहनतीच्या पलीकडे काही दिसत नाही. किती म्हणजे रक्ताचं पाणी करावं लागते म्हणा. पाणी होऊ शकते आपलं. महिन्याचं रक्त होऊन चाललंय का बोलत आहे तसंच आहे का? गलत बोलला आम्ही, बरोबर बोललो. रक्ताचं पाणी होते. कधी बी रक्ताचं पाणी होते, पाण्याचं रक्त नाव नाही दिवस काही होऊ शकते. माझ्यासोबत व्हायच्या टाइमले काही होय, आता नाही होत. काही होऊ शकते. अजून बघा बाकीच आहे. आपण पाहू ना आता काय इश्यू आहे तो. पाहू आता. मुद्दा भकाम मोठा आहे, आम्हाला व्हायरल व्हायचा आहे. ह्या मुद्दा असा आहे का बहुत मोठा मुद्दा. हो भाई, आम्हाला लोक खूप काही बोलतात. खूप काही बोल कराय लोकांना जे फोकात आपल्या सोबतचेच भकाम नाही बोलणारे आमचेच मित्र तिने सुधरू देत ना. ते हैदराबादला झाला कुठे झाला? पते नाही चालला, मिथून झाला मिथून माझ्या आधारमध्ये बोलते. ते राहिलेच चाललं त्या. कुडूम टॅव गो गो गो. करके पास के दो अवकाली बंदर है. दूध लेने आए थे हम. दूध नहीं मिला. दूध नहीं मिला तो लस्सी लेके जा रहे. हाय हाय हाय. निघा फिर मग. हम जा रहे घर की तरफ. जाओ जाओ जल्दी से. हो अगली ब्लॉग में. अरे हो वाटते तुझे पैसे माझ्याकडेच आहे, मला कळलं नाही बस. तर जाना ब्रँड हम आ गए हमारी मंजिल की तरफ. घाटी का बड़ा पुल. हो इधर है छोटा पुल. घाटाची घाटा घाटी चाललो. यहाँ से घाटी चाटू हमारी बस्ती. हमने 20 बूथ सब ले लिया है गाइस. अब सब हो चुका है. घाटा है. अभी अन्नम बापू टूटेंगे, हवा दब खाएंगे खाना और फिर स्लिप हो जाएंगे. तो कल अमर को जाने का नहीं कैंसिल भी हो सकता है. एकदम एक्साइटेड में नहीं जमता. कुछ भी हो सकता. कुछ भी हो सकता है. प्लानिंग कंपल्सरी नहीं रहता है, जल्दी जल्दी प्लानिंग बनता है. आवाज आ रहा है या नहीं क्या हमारे को मालूम नहीं है भाई लोग. तो अभी आज का ब्लॉग यहीं पे खत्म करते हैं. वरण के साथ ये है ये वरण अंधेरे में दिख रहा नहीं है. तो मिलते हैं आपको अगले ब्लॉग में.